मुंबईत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण. आकाश महाराजांचा भूसमाधीचा इशारा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदान येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. या आंदोलनाला प्रचंड जनसमर्थन लाभत असून लाखो मराठा बांधव आझाद मैदानावर उपस्थित आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला वेग येत असताना आकाश शिबलापूरकर महाराजांनी सरकारला कठोर इशारा दिला आहे. जरांगे पाटलांच्या जीवाला कुठलाही धोका झाला तर आम्ही जिवंत भूसमाधी घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईत वातावरण तापलं असून राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आझाद मैदानावर आंदोलनकर्त्यांची संख्या वाढतच चालली असून मराठा बांधवांच्या हक्कासाठी सुरू असलेलं हे आंदोलन निर्णायक टप्प्याकडे जात आहे. याबाबत अधिक माहिती आकाश शिबलापूरकर महाराजांनी दिली आहे. जय शिवराय. मुंबई येथे चालू असलेला मराठा आरक्षणाचा लढा व मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदान येथे आमरण उपोषण करत आहे. या सरकारने जर काही षडयंत्र रचून त्यांच्या जीवाला व त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला व त्यांना दवाखान्यामध्ये नेऊन मारण्याचा प्रयत्न केला तर मी आकाश महाराज जिवंत भूसमाधी घेणार आहे. आझाद मैदान येथे चालू असलेला मराठा आरक्षणाचा लढा या सरकारने त्या ठिकाणी फक्त 5,000 मराठा बांधवांना येण्यासाठी परमिशन दिलेले आहे, पण माझा मराठा बांधव लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. जय शिवराय. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.